आम्हासाठी अवतार मत्स्य कृमादी सुखर मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राना कुठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राना सुख ठेवी आम्हा पासी दुःख आपणसी घोटी मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राना आम्हा ठेवी पाठीकडे आपण कधी काळासी भिडे मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राना तुका म्हणे कृपा निधे आम्हा उतर दे नावे मध्ये मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राना विठ्ठल समचरण सरोजम चांद्र नीलाबुदाभम गगन निहित पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माळा कंदरम कज्जनेत्रम सदय धवल हौसम विठ्ठलम चिंतयामी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आम्हासाठी अवतार मत्स्य कृमादी सुकर मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राना प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करताना घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देहू निवासी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु पाचवा वेद ज्यांना म्हटलं गेलं असे संत तुकाराम महाराजांचा 6 चरणांचा आणि भगवंताच्या अवताराचं वर्णन करणारा हा अभंग आहे। भगवंताच्या अवताराचा वर्णन करणारा हा अभंग आहे। नीट बसा कीर्तनाला आले हे पिक्चर नाही हे कीर्तन हे
त्यांचाही काही दोष नाही. दर 5 मिनिटाला जाहिरात पाहतात ते. इथं कायची जाहिरात, कशाचं काय. तर हा अभंग ज्या अर्थानं इथं घेतलेला आहे ते अवचित्त भगवान श्रीकृष्णाचा आज जन्मदिवस आहे. आणि या जन्मदिवसाच्या निमित्तानं जगद्गुरू तुकाराम महाराजांचा हा अभंग या अवतार कार्याच्या वर्णन करणारा हा अभंग आहे. आम्हासाठी अवतार, महाराज म्हणतात की आम्हासाठी अवतार. अवतार कोणासाठी, तर तो आम्हासाठी. किती अवतार घेतले, 2-3 नावं त्यांनी सांगितले. मत्स्य कृमादी सुखर, मोहे धाव घाली पाना, नाव घेता पंढरी राना. माझं नाव घ्या, माझी आराधना करा. काय होईन, कुठे न दिसे पाहता, उडी घाली अवचिता, मोहे धाव घाली पाना, नाव घेता पंढरी राना. सुख ठेवी आम्हापासी, दुःख आपणची घोटी. लक्षात घ्या. या अर्थाचा हा अभंग आजच्या सेवेकरता आपण घेतलेला आहे. विठ्ठल कीर्तन या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार देणं उचित आहे. श्रीकृष्ण या नगरामध्ये असे भव्य दिव्य हे श्रीकृष्णाचं मंदिर, आणि त्या मंदिरामध्ये कीर्तन होतंय हे या परिसराचं भाग्य म्हणावं लागेल. किंवा या मंडळाचे जे काही सदस्य आहेत त्यांचं पूर्व पुण्याई असलं पाहिजे. तर त्या पुण्याईनंच लोक विचार येतो लक्षामध्ये, किंवा विचार येतो की आपण या मंदिरामध्ये कीर्तन ठेवायचा का मग दुसरं काही आणायचं. पण विचार चांगला आला आणि त्या उद्देशानं हे कीर्तन होतं आहे. माझ्याशी ज्यांनी संपर्क साधला ते ज्ञानेश्वर भाऊ, तसा तो माझा विद्यार्थी आहे, पण नगरपालिकेमध्ये चांगल्या पदावर तेही काम करतात. त्यांच्याबरोबर जे त्यांचे सहकारी आहेत या मंडळाचे सदस्य, सगळ्यांचं त्याचंच नाव घेतो. म्हणजे त्याचं नाव मला माहिती आहे म्हणून मी घेतो. त्याला साथीदार किंवा त्याला बरोबर असणारे जे काही मंडळाचे 7-8 किंवा हा परिसर असेल, या सगळ्यांचं ह्या कार्यक्रमामध्ये योगदान आहे. आणि हा भव्य दिव्य पाऊस पडतोय, वॉटरप्रूफ मंडप टाकलेला आहे, कृष्णाचं मंदिर आहे. कृष्णाच्या मंदिर बघा बरं, नुसतं त्यांच्याकडं पाहिलं तरी मन प्रसन्न होतं. मंदिर एकमेव अशी जागा आहे की तिथं गेलं, देवाची मूर्ती पाहिली का आपोआप मन प्रसन्न होतं. लक्षात घ्या, सगळं चांगलं आहे. फक्त मला एकच गोष्ट कुठंतरी खटकली. लक्षात घ्या, नियोजन चांगलं आहे पण गोष्ट अशी आहे माणसं कमी आहेत. लक्षात घ्या. त्याच्यावर यथावकाश जेव्हा मी सुरुवात त्याच्यात बोलेल त्यावेळेला मी बोलेल. पण जे नियोजनाच्या बाबतीमध्ये खरंच चांगलं नियोजन केलं. तुम्हाला सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो. आणि माझ्याबरोबर जे काही साथीला आलेत, आता साथीला आले म्हटल्यावर ते नामवंत महाराष्ट्रातले वादक आहेत, काही गायक आहेत. आज तेही त्यांना म्हणजे वेळच नव्हता. लक्षात घ्या, कारण आज सगळीकडे कृष्ण जन्माचा अवतार आहे. गाव नाही पण जिथं गल्ली आहे तिथं कार्यक्रम आहे. बरं, हा कार्यक्रम काय फक्त भारतात महाराष्ट्रात साजरा होतो असं काही नाही. या जगातल्या 175 देशांमध्ये कृष्ण जन्म आज साजरा होतो. जिथं जिथं भारताचा माणूस पोचलाय, ज्या ज्या देशांमध्ये, तेथे तेथे काही नाही. अमेरिकेत जर तुम्ही गेलात, जपानमध्ये जर तुम्ही गेलात, भव्य भव्य मोठे मंदिर आहेत कृष्णाचे. लक्षात, उलट आपल्यापेक्षा जास्त ते लोक त्या कृष्णाला मानतात. हे लक्षात राहू द्या. मी जपानमध्ये होतो 7 दिवस. इतके मोठे मोठे मंदिर आहेत तिथं, आणि आपण म्हणतो चला टाळ वाजवा, ते म्हणतात नाही, मन तल्लीन होऊन भजन करतात आणि आपलं भजन चाललंच आहे. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य असं आहे की त्या म्हणजे 175 देशांमध्ये हा कृष्ण जन्माचा उत्सव साजरा होतो. त्याचा आपल्या परिसरामध्ये आज साजरा होणार आहे. बरोबर 12 वाजता भगवान श्रीकृष्ण जन्माला येणार आहेत. माझ्या उजव्या हाताला पखवाज वादक आहेत आबा महाराज. अतिशय महाराष्ट्रातलं नामवंत वादक. पखवाजावर प्रचंड म्हणजे काल खमताण्याला परवा समाधान महाराज शर्मा आले होते, तुम्ही पाहिलं असेल कीर्तन. त्या माणसानं यांच्या पाठीवर थाप दिली. काय पखवाज वाजतात बुवा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा.
त्याच्यानंतर इकडचे जे काही गायक आहेत, जनार्दन महाराज पुरीचे आहेत, चांदवड तालुक्यातलं एक आध्यात्मिक क्षेत्रातलं मोठा तालुका आहे, चांगलं नाव आहे. आणि तुम्ही जर त्या भागात गेलात तर घरात एक गायक एक वादक तयार झालेत, लक्षात घ्या. त्यांचाही आवाज अतिशय सुंदर आहेत. बबलू महाराज विठेवाडीचे आहेत, तुम्ही त्यांची चाल ऐकलीच असेल, बरोबर आहे की नाही. एवढं मधुर या वयात. बरं, हे फक्त गातातच असं काही नाही, दिवसभर शेतीचं काम करतात आणि मग हे करतात, लक्षात घ्या. फक्त आवड असल्यामुळे ते हे करतात. त्याच्यानंतर मुन्ना महाराज आहेत, अगदी कमी वय आहे हो, या वयात त्यांनी ह्या भानगडीत पडू नये, बरोबर आहे की नाही. पण आवड आहे, पूर्व पुण्याईची कुठंतरी साथ आहे, आईवडिलांचा आशीर्वाद आहे. आज या पोराचं महाराष्ट्रभर नाव गाजतंय, लक्षात घ्या. वेळ नाही, बोलायला वेळ नाही. म्हणजे यांच्या या कलाकारांसाठी बाबा आले त्यांच्याबरोबर, हे सगळे लोक. त्याच्याचबरोबर हा यूट्यूब चॅनलवाले दादा आहेत, अतिशय चांगलं यूट्यूब चॅनल आहे. त्यांनी परवा त्यावर मला फोन केला, सर तुमचं बरंच बॅनर बरेच प्रसिद्धी आहे सटाण्यामध्ये. कारण त्यांना माहिती नसेल माझी कर्मभूमी सटाणा आहे, लक्षात घ्या. मी ते बोलणार आहे त्याच्यानंतर. तर त्यांनी संपर्क साधला आणि सर मला यायचं आहे. म्हटलं दादा ये. मी त्याचे फॉलोअर्स पाहिले, त्याची एडिटिंग पाहिली, खरंच मी सुद्धा भारावून गेलो. 10,000च्या वर त्याचे फॉलोअर्स आहेत कमी वयामध्ये, आणि त्याची एडिटिंग इतकी सुंदर आहे की त्याला तोडच नाही. मी पटकन सांगितलं त्याला, मग अर्धा तासात मी फोन करतो. मी शिक्षक आहे ना, मी चेक करून घेतलं ना खरं आहे का खोटं आहे, बरोबर आहे की नाही. मी चेक केल्यानंतर त्याचा संपर्क साधला, दादा ये तू आपण जाऊ. त्याचंही चांगलं काम आहे, त्याचेही मी आभार मानतो. त्याचबरोबर सिस्टीमवाले जे भैया दादा आहेत ते तुम्ही कधीतरी पाहिलं असेल. आपल्याच परिसराचं वैभव आजच्या घडीला नाशिक जिल्ह्यामध्ये कोणाची सिस्टीम चांगली असेल तर मुंजवाडचे जे भैया दादा आहेत त्यांची सिस्टीम अतिशय चांगली आहे. म्हणजे मी नाही सांगत आहे, बाकीचे कीर्तनकार सांगतात, लक्षात घ्या. कारण ते आमचे कुठं ना कुठं तरी भेटत राहतात. ते म्हणतात कुठं कीर्तन होतं, मग लगेच नाव सांगतात, अमुकची सिस्टीम खूप छान आहे. म्हणून भैया दादाचं सुद्धा अति कौतुक आहे. आणि तुम्ही बसलेले जेवढे का होय ना या परिसरातून जे देवावर प्रेम करणारे म्हणा, आता मी तुम्हाला हे म्हणत नाही, पण धन्यता तुमच्या आईवडिलांना देतो, लक्षात घ्या. का त्यांनी लहानपणी केलेले संस्कार तुम्हाला घरात झोपू दिलं नाही, लक्षात राहू द्या. तुम्हाला सांगितलं त्या संस्कारांनी, अरे कृष्ण मंदिर आहे, तुम्हाला जावं लागेल, तिथे कीर्तन आहे, भजन आहे, काय का होईना, पण आज कृष्णाचा काय आहे जन्म आहे आणि म्हणून तुम्हाला जावं लागेल. तुम्ही आलात, तुमचंही या मंदिराच्या वतीनं आपण स्वागत करू. विशेष उपस्थिती आहे, लक्षात घ्या. विशेष आता नाव सांगतो तुम्हाला. 2 व्यक्ती असे आहेत की ती जामनेरवरून आलेत. कुठून आलेत ते? जामनेर इथून किती लांब आहे? 100पेक्षा जास्त, 100च्या आसपास किलोमीटर असेल. त्यांची सूनबाई CEO आहेत आपल्या नगरपालिकेत, मुलगा कॉन्ट्रॅक्टर आहे. आणि काय गरज होती इथं शिपायाचं पोरं कीर्तनाला येत नाही, यांचे जे सून नातू पोरं CEO आहेत, कलेक्टर लेवलचे पदाला पोरं आहेत. पण तसं नाही आहे, अध्यात्माचे संस्कार त्यांच्यावर आहेत. आणि त्या सोनबाईंनी मला मगाशी यांच्याशी संपर्क साधला, कीर्तन सुरू झालं की नाही. नाही आम्हाला बाबाला भेटायचं आहे, म्हणजे कीर्तनकारांना भेटायचं, हे लक्षात राहू द्या. आणि तिथून नाही तर आता वय त्यांचं पाहता 70-80-75च्या घरात आहे, मस्त तिथं झोपले असते, आनंदात राहिले असते, सकाळी उठून गेले असते. पण नाही, जे संस्कार केलेत ते संस्कार त्यांना तिथं झोपू दिलं नाही, ते इथं घेऊन आले. का? कारण आईवडिलांचे त्यांच्यावर कुठं ना कुठे झालेले संस्कार आहेत, लक्षात घ्या. आणि म्हणून कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वीचा हा सगळा परिहार मी तुमच्यासमोर मांडला, लक्षात घ्या. आता फक्त एवढीच गोष्ट आहे, जर इथं गौतमी पाटील आली असती, इथं मुसळधार जरी पाऊस चालू असता ना, मुसळधार, गाडीला गाडी दिसत नसती किंवा काही जरी झालं असतं तरीसुद्धा या बंगल्यातले, या गल्लीतलेच नाही, या गावातलेच नाही, या तालुक्यातले माणसं कुठं राहिले असते? इथं राहिले असते. अख्खं पोलीस स्टेशन इथं राहिलं असतं. जायखेड्याचं पोलीस स्टेशन मालेगाववरून विशेष फौज मागावी लागली असती. या कशाला? गर्दी आटोक्यात आणायला, लक्षात घ्या. पण हाच तर कुठं कलियुगाचा महिमा आहे, लक्षात घ्या. हेच तर कलियुगाचं अर्थ मी तुम्हाला सांगतो. कलियुगामध्ये असंच होणार आहे.
जे चांगलं आहे ते लोक नाकारणार आहेत. मी ते वाईट आहे असं म्हणणार नाही, कारण शेवटी कला आहे, ती कला ते सादर करतात. पण गोष्ट अशी आहे, शेवटी लोकांचा कल हा कलियुगातला कुठं आहे आणि आपले कुठं आहेत. त्याच्यामुळं ह्या सगळा विचार करता आपण सरळ आता अभंगाकडे जाऊ. विठ्ठल ढाला 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अभंगाचं विवेचन करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये श्रीकृष्ण जन्माचं हे कीर्तन विशेष देव मामलेदार यशवंतराव महाराजांच्या पदस्पर्शानं हा परिसर पावन नाही झाला, ही त्यांची कर्मभूमी ठरली. लक्षात घ्या, तहसीलदार पदावर माणूस आलेला, पण जगातलं असं एकमेव उदाहरण आहे जगात की ज्या सरकारी अधिकाऱ्याचं काय झालं, मंदिर झालं. नुसतं मंदिर झालं नाही, इथं दर वर्षाला त्यांची काय भरते, जे जिल्ह्यात यात्रा भरत नसेल एवढी मोठी यात्रा त्यांच्या नावानं भरते. लक्षात घ्या, त्याच्यामुळं जोरदार टाळी वाजवा. असा देव होऊन गेला, असा माणूस होऊन गेला की या माणसानं सांगितलं, जर माणसानं ठरवलं तर देवत्व सुद्धा प्राप्त होऊ शकतं. किती अधिकारी येऊ द्या, किती आले गेले, बरोबर आहे की नाही. पण एक गोष्ट लक्षात राहू द्या, जगाच्या कल्याणासाठी जे जे लोक समाजासाठी किंवा जगासाठी काम करतात त्यांचे नाव जोपर्यंत हा सूर्य आहे, चंद्र आहे, तोपर्यंत राहतं. लक्षात घ्या, राहतं की नाही. आता मला सांगा तुम्ही, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कधीपर्यंत आहे, कधीपर्यंत आहे? जोपर्यंत माणूस या पृथ्वी तलावर जिवंत आहे आणि हा सूर्य इकून उगवतोय पूर्वेकडून आणि पश्चिमेला जातोय, जोपर्यंत माणसाच्या हृदयामध्ये शरीरामध्ये आत्मा आहे तोपर्यंत त्यांचं नाव हे राहणार म्हणजे राहणार. का बरं? उत्तमाची बुरे कीर्ती मागे, हरी उत्तमाची बुरे कीर्ती मागे, उत्तमाची बुरे कीर्ती मागे, उत्तमाची बुरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणाची सरे, उत्तमाची बुरे कीर्ती मागे, उत्तमाची बुरे कीर्ती मागे. म्हणे एका मरण्याची सरे, उत्तमाची बुरे कीर्ती मागे, उत्तमाची बुरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. म्हणजे जे राजे जन्माला आले, एक विचार करा, राजांचं जर ऐश्वर्य बघता एका सरदाराचा मुलगा होता, आयुष्य आरामात जगले असते, बरोबर आहे की नाही. पण जगले नाहीत. लक्षात घ्या, ते समाजासाठी उतरले, समाजासाठी काम करायला सुरुवात केली आणि अख्खा समाज बरोबर घेतला आणि इथं स्वराज्य निर्माण केलं. ते छत्रपती शिवाजी महाराज आज आजारामर झाले. लक्षात घ्या, मी देव मामलेदार यशवंतराव महाराजांचं सांगितलं की तो माणूस इथं आला अधिकार पदावर असताना, पण या गावामध्ये इतका दुष्काळ पडला की लोकांना खायला सुद्धा राहिलं नाही. त्यावेळेला अधिकाराची त्या माणसानं विनवणी केली नाही का, बा वरचा अधिकारी येईन आणि मला काही म्हणेल ना आमकं होईल, अजिबात नाही. तेव्हा गरज होती कशाची, लोकांना अन्नधान्याची. सगळं आपलं कोठार उघडून दिलं, घ्या, आणि ते सगळं देऊन टाकलं. लोकांवर उपकार केले, लोकांना जिवंत केलं. आज लोक, जोपर्यंत हा चंद्र आहे, सूर्य आहे, तोपर्यंत लोकांनी त्यांनाही जिवंत ठेवलं. गेलेले लोक नाही ते, लक्षात घ्या, आपल्या दृष्टीने गेलेत, विचार त्यांचे आहेतच. लक्षात घ्या. चला, आज ज्यांची जयंती आहे ते ज्ञानोबा आहे. महाराष्ट्रभर आज 750 वर्ष संत ज्ञानोबा रायांना झालं आणि त्यांची आज जयंती. स्थानिक स्वराज्य जेवढे संस्था आहेत, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, सगळ्या तिथं 750वी जयंती साजरी केली. लक्षात. आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, 750 वर्ष झाले या ज्ञानोबा रायांना जाऊन, आजही त्यांचं नाव आहे. इथं बसलेल्या कोणी बी 7 पिढ्यांचे नावं सांगा बरं आपल्या मागच्या, सांगा ना, 7 पिढ्या सांगा. 7 का नाही, का आठवलं नाही आपल्याला?
7 पिढ्यांची नावं का नाही आठवले? अहो 7 पिढ्या जाऊ दे, आता तुमचे पोरं तुमचे फोटो सुद्धा तुमच्या घरात लावायला रिकामे नाहीत, लक्षात घ्या. मी कुठंतरी कीर्तनाला गेलो, मी त्यांना विचारलं, का रे तुमच्या घरात तुमचे आजोबा पंजोबा आहेत की नाही? ते म्हणले वारले. यार मग फोटो तो लावा, पार 50 लाखाचा बंगला त्यांनी बांधून ठेवलेला आहे, फोटो तो लावा. ते म्हणले फोटो लावला म्हणजे आम्हाला ते चित्र म्हणजे ते डेकोरेशन बिघडतं, लक्षात घ्या. म्हणजे त्यानं 50 लाखाच्या बांधलेल्या बंगल्यात तुला राहायला जर आवडत असेल, बरोबर आहे की नाही, आणि त्याच्या फोटोनं जर तुझं डेकोरेशन त्या रूमचं जर बिघडत असेल, तर मग असे पोरं जन्माला न आलेले बरे ना, बरोबर आहे की नाही. काय केलं? 7 पिढ्यांचे नावं आपल्याचं का नाही लक्षात राहिले, का आठवत नाही आपल्याला? कारण आपले पूर्वज कशासाठी जगले? आवा कशासाठी जगले? स्वतःसाठी जगले, लक्षात घ्या. स्वतःसाठी किती हाल अपेष्टा केल्या, कोणासाठी केल्या? नातूसाठी, पंतूसाठी, मुलासाठी. प्रमाण आहे, आजा मेला, आजा मेला, पन्ना मेला, बापा मसना लिला. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला. नातू पण तो तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाने मोठे, उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. आजा मेला, पंजा मेला, बा मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाटील भय आले मोठे. आजा काय म्हणून गेला? तो त्यानं स्लॅबचा बंगला बांधला असेल, बरोबर. त्यानं सांगितलं स्लॅबचा बंगला मी बांधला, माझ्या पोरानं वरचा मजला तरी बांधला पाहिजे. त्याचा पोरानं काय केलं? वरचा बंगला मजला बांधला. बरं ठीक आहे. बरं त्याचा पोरगा चांगला निघाला तर बरं आहे, नाहीतर किती मिनिटात जाऊ शकतं ते? तुम्ही सगळे सुशिक्षित लोक आहात. पुण्याचं प्रकरण पाहिलं की तुम्ही मागच्या 7-7 महिन्याचं, त्या एका पोरानं गाडी ठोकली, एक मुलगीने एक मुलगा उडवून दिला. आजोबानं बापानं बिल्डर पोरगा आहे, त्या नातूनं गाडी ठोकली, बरोबर आहे की नाही. किती संपत्ती गोळा केली होती या लोकांना, प्रचंड संपत्ती. पुण्यातले 2 एक नंबरचे श्रीमंत, एवढे मोठे बिल्डर. काय परिणाम झाला? घरातल्या प्रत्येकाला बेड्या घालून घेऊन जावं लागलं, लक्षात घ्या. का बरं? आजानं कमवलेलं होतं, पण नातू चांगला निघाला नाही ना. मग प्रमाण तुकाराम महाराजांनी म्हणजे 1600 शतकात लिहिलेलं प्रमाण आहे. आजा मेला, पंजा मेला, बा मसना गेला. देखत देखत नातू तैसा झाला. अरे तुम्ही जे जगतायत, मी जो जगतोय, हे कोणासाठी? तर आपल्या पोरांसाठी. मग आपले पोरं आपलं नाव सुद्धा घेऊ शकत नाहीत, तर महाराज म्हणतात हे सगळं सोडून द्या. कुठं या? या प्रपंचात सोडून द्या आणि अध्यात्माकडे या. अध्यात्माकडे का या? कारण तुमच्याकडे किती संपत्ती आहे सांगा ना तुम्ही. किती? माझ्याकडे किती संपत्ती आहे? कोणाकडे 50 लाखाचा बंगला असेल, 10 लाखाची गाडी असेल, अजून 1-2 प्लॉट असतील, कुठंतरी एखादे बिल्डर कोणी कॉन्ट्रॅक्ट घेत असेल, 2-4 बिल्डिंगा बांधल्या असतील. पण लक्षात राहू द्या, रावणाची संपत्ती किती होती लक्षात द्या. संपदा ये वडी, तुका म्हणे जाची संपदा ये वडी. तुका म्हणे ज्याची संपदा ये वडी. तुका म्हणे ज्याची संपदा ये वडी. सांगा ती कवडी नेली नाही, सांगा ती कवडी नेली नाही. तुका म्हणे जाची संपदा ये वडी. तुका म्हणे जाची संपदा ये वडी. सांगता कवडी कवडी नेली नाही, सांगता कवडी नेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा ये वडी. हो तुका म्हणे जाची संपदा ये वडी.
तुका म्हणे ज्याची संपत्ता एवढी, सांगा ताते कवडी नेली नाही. म्हणजे संपत्ती एवढी होती, दशलक्ष घरं काश्य आणि तांब्याची, आखी लंका सोन्याची. आणि सांगा रावण काय घेऊन गेला? आणि आपल्याकडे किती आहे रावणाच्या हिशोबातली? आपलं म्हणले मी जर विनोदानं सांगितलं त्याचं लाईट बिल भरणे इतपत सुद्धा आपल्याकडे नाही. लक्षात घ्या. म्हणजे रावणाचं लाईट बिल सुद्धा आपण भरू शकत नाहीत, तरी आपले माणसं किती फुगीरपणानं वागतात राव. सांगा ना तुम्ही. आता मी प्राध्यापक माणूस आहे, खरं सांगू का तुम्हाला, मी आता काय केलं पाहिजे होतं? आता तुम्हाला सगळं सांगतो. मी काय या उद्योग करायला काय रिकामा राहिलो असतो का? झोपलो असतो. पाणी पाऊस आहे, नाशिकवरून इथं आलो. का आलो? तर ही माझी आवड आहे. यशवंतराव महाराजांच्या पदस्पर्शानं जिथं हात ठेवला मी नतमस्तक झालो. पहिलं कीर्तन माझं त्या मंदिरात झालं होतं. लक्षात घ्या. आणि त्या दिवसापासनं मी मागं फिरून पाहिलं नाही. मग मी लक्षात राहिलं माझ्या की सटाण्यामध्ये मी गेलो. 2000ची गोष्ट आहे. आणि 2000च्या त्यानंतर मी सटाण्यात आलो. महाराजांच्या तिथं नतमस्तक झालो. कोणीच आधार आला नाही. देवानंच कुठंतरी मार्ग म्हणजे दाखवला. पिंपळेश्वरमध्ये तिथं पाठशाळा होती आणि तिथं गेलो. बाबांनी ठेवून घेतलं. आणि बघा तिथं शिकणारा पोरगा प्राध्यापक पदापर्यंत झाला. मी 2011ला सेट होतो. लक्षात घ्या. म्हणजे तेव्हा आमदार होणं सोपं होतं, पण परीक्षा पास होणं अवघड होतं. लक्षात घ्या. मी का सांगतोय तुम्हाला? कारण मला सांगायचं तात्पर्य असं आहे की एवढीही संपत्ती आपण गोळा करून ठेवू किंवा ठेवली म्हणावं, बरोबर काही घेऊन जाणार नाही. आपलेच पोरं आहेत, आपली जाण्याची वाट पाहतात. लक्षात घ्या. बरं, जाण्याची वाट पाहतात ते ठीकच आहे, गेले सगळे घेऊन. मागं तुमचे कपडे सुद्धा ते घालत नाही दादा हो, ते सगळे फेकून देतात किंवा जाळून टाकतात. विचार करा, आयुष्यभर ज्या पोरांसाठी तुम्ही राबले, ते पोरं जर आपले कपडे जर जाळून टाकत असतील तर आपला काय विचार काय करायचा आपण? आणि तेवढंच नाही, बघा लोक बघा, पोरं बघा किंवा लोक किती स्वार्थी असतात. बापानं म्हणजे सगळं घेऊन ठेवलेलं आहे. कपडे चालती नाही, त्यांचा पलंग चालत नाही, त्याची चप्पल चालत नाही, त्याचं सगळं चालत नाही, ते सगळं फेकून देतात किंवा जाऊन टाकतात, कोणाला देऊन टाकतात. अरे एक प्रश्न परत मला पडतो बुद्धिवादासारखा. अरे ठीक आहे, त्याचं जर तुम्हाला काहीच चालत नाही ना, ठेवूच नका ना. काय तुम्ही कपडे जाऊन टाकले, सगळं जाऊन टाकलं. एक करा ना, त्यानं 25 लाखाचा बंगला चांगल्या मोक्याच्या ठिकाणी घेतलेला आहे. JCB आणा उद्या, उसपटून फेकून द्या. सोपं आहे. त्याचे जर तुम्हाला कपडे चालत नाही, काहीच चालत नाही, त्यानं घेतलेली गाडी, त्याच्याच पैशानं घेतलेली गाडी आहे, ती कायला ठेवता तुम्ही? दान करून टाका ना दुसऱ्याला. म्हणजे काय, त्यानं कमवलेली संपत्ती चालते आपल्याला, त्यानं कमवलेली गाडी चालते आपल्याला, त्यानं कमवलेलं घर चालतं आपल्याला. फक्त त्यानं कमवले त्याच्या गांगात असलेले कपडे चालत नाही, तो झोपलेला पलंग चालत नाही, त्यानं घातलेले कपडे चालत नाही, त्याने घातलेल्या पायातले चप्पल चालत नाही. म्हणजे किती लोक भामटे झालेत. लक्षात घ्या. तुम्ही आयुष्यभर म्हणत होते हे माझे माझे माझे, हे तुमचे कोणाचेच नाही. प्रमाण आहे नाही रे, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. हा बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कोणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. कोणी. मुन्नासाठी जोरदार टाळी वाजव एकदा. आवाज आहे नाही रे,
नाही कुणाचे कुणी, अंती जाशील एकल्याच प्राण्या, माझे माझे म्हणूनी. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. नाथ महाराजांनी हे प्रमाण सांगितलं, लक्षात घ्या. नाथ महाराज म्हणतात या जगामध्ये कोणी कुणाचं नाही, लक्षात राहू द्या. बहीण कोणाची आहे, भाऊ कोणाचा आहे, बायको कोणाची. अहो 2000 लोकांमध्ये लग्न करून आणलं, लक्षात घ्या. किती हजार लोकांमध्ये? 2000 लोक साक्षी आहेत, लग्न करून आणले. आणि पुढचं सांगतो तुम्हाला, करोनासारखा आजार आला, बायकोनं भाकर फेकून मारली, लक्षात घ्या. ती सुद्धा म्हणत नव्हती पिंट्या याच्या समोर जाऊ नको, म्हणते तू बाजूला जा, याला भाकर फेकून मारून दिली. बहीण कोणाची दादा? इथं बायको झाली. बहीण, जी बहीण तुमच्याशिवाय माझ्याशिवाय जेवण करत नव्हती, लहानपणाची गोष्ट सांगतो तुम्हाला. जी बहीण म्हणायची माझा भाऊ आला ना तरच मी जेवण करेन, माझा भाऊ आला ना तरच मी गावाला जाईन, आम्ही दोन्ही बरोबर जाऊ, असं कोण म्हणत होतं? बहीण म्हणत होती. बहिणीचं भावाचं नात्याला जोड नाही, लक्षात राहू द्या. इतकं पवित्र नातं कोणाचं असेल तर बहिणीचं भावाचं आहे. जगातलं सगळ्यात जास्त प्रेम बहीण कोणावर करत असेल तर भावावर करते, आणि भाऊ कोणावर करत असेल तर बहिणीवर करते, लक्षात घ्या. हे आता फक्त म्हणायचं झालंय. ज्या दिवसापासून जमिनीला जास्त भाव वाढले त्या दिवसापासनं निम्म्या बहिणी कोर्टात आहेत, लक्षात घ्या. कोणाच्या विरोधात? ज्याच्या बरोबर असताना भाकर खात नव्हती ती बाई, म्हणजे ती बहीण, ती आता कोणाच्या विरोधात कोर्टात आहे? भावाच्या विरोधात कोर्टात आहे. कोण कोणाचा आहे? कोण कोणाचा भाऊ आहे? सांगा ना, कोण कोणाचा आहे? अरे बापानं जर 1 गुंठा जागा जर मोठ्या भावाला दिली, 1च गुंठा, जास्त नाही, 1च गुंठा जागा जर मोठ्या भावाला दिली तर लहान पोरगा अंतविधीला सुद्धा जात नाही. तो म्हणतो मी काय सावत्र होतो काय, याला 1 गुंठा कशी जास्त दिली. आणि जर ती 1 गुंठा जर लहान्याला दिली तर लहाना म्हणतो, मोठा म्हणतो याच्या अंतविधीला काय, पण दशकिरीला सुद्धा मी जाणार नाही, कारण मी काय मागचा होतो काय. म्हणजे विचार करा, कोण कोणाचं तुमचं? बहीण कुणाची नाही, भाऊ कुणाचा नाही, अरे कोण कोणाचे सगळे सोयरे आहेत. ज्या वेळेला तुम्ही अडचणीत असाल त्यावेळेला फक्त तुम्ही त्यांना विचारा, फक्त विचारा. देण्याची ऐपत आहे असं काही नाही आहे त्यांची इच्छा, म्हणजे त्यांच्याकडे एवढा पैसा आहे, देण्याची त्यांच्याकडे ताकद पण आहे. आणि फोन करा, अहो साहेब लई अडचणीत आलो म्हणावं, 5 लाख रुपये पाहिजे म्हणावं. किती लाख? 5 लाख. उत्तर ऐका त्यांचं काय आहे. अहो तुम्ही काल मागितले असतं बरं झालं असतं ना, तुम्ही आज मागितले, दिले असते, पण मग दुसऱ्याला दिलेले. तो जेव्हा देईल तेव्हा देतो बा, तोपर्यंत घ्या ॲडजस्टमेंट करू. अरे द्यायचं नाही हे सांग ना. म्हणजे बहीण नाही कोणाचं, भाऊ कुणाचं नाही, कोणीच कुणाचं नाही, फक्त फक्त संत आपलेत, लक्षात घ्या. विठ्ठल मग संत आपले आहेत तर आपण कुठे गेलं पाहिजे? संतांकडेच गेलं पाहिजे ना. हे बाकीच्या प्रेमजाळ्यात अडकून काय फायदा आहे? कारण आपण जन्माला आलो म्हणजे काय, आपल्याला यावं लागलं, लक्षात घ्या. जे आपण कर्म केलंय ना ते भोगण्यासाठी आपण केले कर्म झाले त्याचे भोगाले, कर्म झाले त्याचे भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले आम्हाला ऐसा किती, ऐसा किती, उपजले मेले ऐसे किती, ऐसे किती. हरिमुखी गाता हर पल चिंता, 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 हरिमुखी गाता हर पल चिंता. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. अहो कर्मच तुम्हाला उमजूच देत नाही, लक्षात घ्या. आणि ते कर्म झाल्यानंतर ते भोगण्यासाठी आपल्याला यावं लागतं, लक्षात घ्या. आपण केलेले कर्म आपण फेडल्याशिवाय आपल्याला त्याच्यात मोक्ष मिळू शकत नाही. मी तर माझं मत असं आहे, तुम्ही देवाला नाही घाबरले तरी चालन,
नका घाबरू देवाला, पण घाबरलं कुठं पाहिजे? कर्माला घाबरलं पाहिजे, लक्षात घ्या बरं. कर्म कोणाला नाही सोडलं? अहो देवाच्या बापाला सुद्धा कर्मानं सोडलं नाही हो, बरोबर की नाही? कर्मे राम वनवासी गेला, बरोबर. कर्म दशरथानं केलेलं जे कर्म होतं, शेवटी ते कर्म त्याला भोगावं लागलं, लक्षात घ्या. मग जर राम कर्मानं जर जात असेल, रामाचे वडील जर कर्मानं जात असेल, तर आपलं काय गणित आहे? आपलं काय कर्म आहे? आपल्याला ते सुद्धा काय करावं लागेल? भोगावंच लागणार आहे. मग आपण ते कर्म फेडण्यासाठी, भोगण्यासाठी या मृत्यूलोकात आलो, बरोबर आहे की नाही? मग जर या मृत्यूलोकात त्यासाठी आलो, दुसरं आहे पाप. आपलं जर पाप जास्त झालं तर ते पाप भोगण्यासाठी आपण आलोत, लक्षात घ्या. तिसरी गोष्ट आहे वासना. आपला जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. त्याची झाले हरी रूप, झाले अंगे हरी रूप, हरिमुखी गाता हर पल चिंता, हरिमुखी गाता हर पल चिंता, हरिमुखी गाता हर पल चिंता, हरिमुखी गाता हर जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, बरोबर. बस बस. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, लक्षात घ्या. तुमची वासना तुम्हाला जन्माला कारणीभूत असते, लक्षात घ्या. तुम्ही म्हणजे ज्या वेळेला जात असाल त्यावेळेला तुमची इच्छा काय आहे त्या इच्छेवर तुमचा जन्म होतो. हे मी सांगत नाही, महाभारतामध्ये किंवा भरत राजाचा जो काही दृष्टांत मी तुम्हाला सांगणार आहे. भरत राजा नावाचा जो राजा होऊन गेला, त्या भरत राजाचं बघा, ऐश्वर्य संपन्न भरत राजा, पण या संसारामध्ये तो झाला ते तो म्हटले संसार काही खरं नाही, संसार हे सगळं दुःखाचंच कारणीभूत आहे, संसार अतिशय दुःखमूळ आहे, बरोबर. प्रमाण आहे, दुःख बांधवडी हाय हा संसार, सुखाचा विचार नाही. एवढी तंतन आहे या संसारामध्ये. नको बाबा ते राज्य नको. तो काय दुबळा नव्हता, आपल्यासारखा राजा होता, पण त्यानं सांगितलं नको आहे आपल्याला, आपण आता नदीच्या किनाऱ्याजवळ जाऊ आणि कुठंतरी नामस्मरण करायला सुरुवात करू. दशरथानं त्या भरत राजाने हे सगळं सोडून दिलं आणि तो कुठं निघाला? नामस्मरण करायला निघाला, लक्षात घ्या. नामस्मरण करत असताना आता तो सगळं सोडून आलेला माणूस आहे, संत आहे. आता तो परत त्याचं नाम काय होतं? उठणे सकाळी नामस्मरण करणं, बस तेवढंच काम सुरू झालं. सकाळ दुपार संध्याकाळ, सकाळ दुपार संध्याकाळ, फक्त काय करणं? नामस्मरण करणं. आणि एक दिवशी, परवा शांत बसा, एक दिवशी तिथं हरणाचं पाडस आलं. म्हणजे हरणाचं ते जे काही हरिण होतं, गर्भ धारणा केलेले जे हरिण, आणि तिथं वाघ आला पाणी प्यायला. आणि वाघ पाणी प्यायला आला. आता त्या वाघाने इतकी मोठी डरकाई फोडली. आता ती हरणाची जात आहे, ती हरणाची जात कशी असेल? घाबरट जात आहे. ती हरिण गर्भगळीत झाली, लक्षात घ्या. आणि ते पाडस तिथं टाकून गेली आणि ती पळून गेली. आता ती जर पळून गेली, तिचं बाळ कुठं टाकून गेली? त्या तिथं. आता हे पाहिलं कोण? ते पाहिलं कोण? त्या जड भरत राजानं पाहिलं. ते कशाला आले होते तिथं? नामस्मरण करण्यासाठी. अख्खा राज्य सोडून दिलं, बरोबर आहे की नाही? अख्खं तिकडं सोडून दिलं आणि ते फक्त त्यांचं एकच इच्छा, आता काय करायचं? नामस्मरण करायचं. आता ते म्हणलं, हे जर हरणाचं बाळ आहे, आता जर मी इथून जर गेलो तर इथं कोण येईन? वाघ येईन. ते काय करण? खाऊन घेईन. त्याच्यापेक्षा मला परत जास्त पाप लागेल, बरोबर आहे की नाही? मग त्यानं काय केलं? ते उचललं. ते पिल्लू ते कुठे घेऊन गेला? त्याच्या कुटीत. आता त्या कुटीत घेऊन गेल्यानंतर काय केलं त्यांनी? आता लक्ष कुठे गेलं? निम्म पाडसाकडे, त्या पाडसाकडं, बरोबर. काय करायचं ते पाडस? मग आता त्याला आंघोळ घालायची, बरोबर, त्याला खायला आणायचं. म्हणजे निम्मा दिवस कशात गेला? आता
त्या हरणाच्या पाडसात कशासाठी आले, कशाला होते ते? नामस्मरण करायला. चाललंय काय त्या हरणाचं ते सगळं. आणि असं करता 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 हरिण मोठं झालं. आणि त्या काय विचारून गेलं का त्या जड भरत राजा मी चाललो बुवा आता. ते मोठं झालं आणि ते जंगलात निघून गेलं. बरं जंगलात गेल्यानंतर आता परत त्या जड भरत राजाला काय प्रश्न पडला, आता काय करायचं बुवा, कुठे गेलं असेल हे? बरं गेलं असेल तर काय खात असेल, काय खात नसेल तर वाघाने तर नाही पकडलं असेल, काय झालं बुवा? शेवटी जड भरत राजा त्या हरणाच्या विचारानं शेवटच्या मिनिटापर्यंत विचार काय करत होता, हरणाच्या त्या पिल्लाचा. आणि शेवटी जड भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला. गाला तो घातला वासनेने, घाला तो घातला वासनेने, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला. गाला तो घातला वासनेने, गाला तो घातला वासनेने, वासनेने राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. लक्षात घ्या. आणि म्हणून गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, तुम्ही शेवटच्या मिनिटाला कोणाचं नामस्मरण करतात. करोनाच्या कालखंडामध्ये अनेक लोक असे होते की डॉक्टरनं त्यांना सांगितलं, अहो तुम्हाला पांढरे लिंबू खावे लागतील. बिचाऱ्यांनी मला सुद्धा काढून टाकून दिले. हो काय सांगायचं, अहो या कलियुगातलं काय सांगायचं तुम्हाला. हे कलियुग इतकं भयानक चाललेलं आहे ना. काय चाललंय तुम्ही आज आता या म्हणजे इतकं वाईट चाललंय. आता लोक घरात मोबाईल पाहतायत, रील्स पाहतायत, पिक्चर पाहतायत, पण इच्छाच होत नाही जावा बा कृष्ण मंदिरात, काहीतरी चालू आहे, आवाज वाजतोय, पण येऊ देत नाही पाप. हे फार वाईट आहे. आणि हे मी का म्हणतोय माहिती आहे का, ही भूमी आपली अशी नाही हो, ही भूमी संतांची भूमी आहे. ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा परिसर आहे. अजून पुढचं जाऊन सांगतो तुम्हाला, तुम्ही छत्रपती संभाजी राजांचा पिक्चर पाहिला की नाही? इथं कोणी आहे का न पाहिलेले? नाही, सगळ्यांनी पाहिला, बरोबर आहे. तर काय वाटलं तुम्हाला? 3 तास तुम्हाला असं वाटत होतं. काय वाटत होतं 3 तास तुम्हाला? अहो माझ्या पोटी सुद्धा कोण जन्माला यायला पाहिजे? संभाजी राजे छत्रपती संभाजी जन्माला आले पाहिजे. किती तास वाटत होतं? 3 तास. कधीपर्यंत? जो पिक्चर तोपर्यंत तो वाटत होतं, बरोबर. मग आता साहजिक गोष्ट आहे, जर माझ्या पोटी तुमच्या पोटी जर राजे छत्रपती संभाजी जर जन्माला यायचं असेल तर आधी काय करावं लागेल? करेक्ट, आधी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे लागतील ना, बरोबर आहे की नाही? त्याच्यासाठी जिजाऊ मा साहेब जन्माला आली पाहिजे, आजी जन्माला आली पाहिजे तशी, बरोबर आहे की नाही? मग जर छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला आले पाहिजे, आणि आपले शिवाजींचं नावच फक्त शिवाजी आहे. काय आपले शिवाजींची गंमत? ते 5 वाजता संध्याकाळी काय पिशवी डुलत येतात, फाडून टाकेन. अरे चड्डी आवर, कुठं फाडतो? तुझीच फाडून घे. चड्डी फाडाय तुला शिवायला वेळ नाही, ती काय करायचं त्याचं? मला सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, छत्रपती शिवाजी महाराज व्हावं लागेल तर आपल्या पोटी राजे संभाजी जन्माला येतील. मग आपल्या शिवाजींनी ते बदललं पाहिजे ना राव.
आपले शिवाजींनी तर आपले पोरं नातो कुठे घेऊन जायला पाहिजे, मंदिरात घेऊन गेलं पाहिजे ना, त्याला सांगितलं पाहिजे हे परव चला माझ्याबरोबर. पण काय सांगायचं, आमचे शिवाजी जर रील्स पाहत असतील, आमचे शिवाजी जर चॅटिंग करत असतील, आमचे शिवाजी जर बिअर बारमध्ये सापडत असतील, आणि काय अपेक्षा करायची आपण त्यांच्या पोटी चांगली पोरं जन्माला येऊ शकत नाही. अहो बाभळीचं झाड लावल्यानंतर सफरचंद कुठून येणार आहेत? किती दिवस पाणी घालावं लागेल त्या सफरचंदाला, म्हणजे त्या बाभळीच्या झाडाला सफरचंद येण्यासाठी? सांगा ना तुम्ही किती दिवस? अरे आयुष्य नाही, पण आजानं पाणी घालून घालून मरून गेला, पोऱ्यानं पाणी घालून घालून मेला, नातूनं जरी पाणी घालत घालत गेला तो, उलट ते बाभळीचं झाड टवदार होईल पण सफरचंद येणार नाहीत. लक्षात घे. मग त्याला काय करावं लागेल? त्याला पहिले सफरचंदाचं झाड लावा लागेल, मग आपल्याला 5 वर्ष 2 वर्षात 5 वर्षात काय मिळेल? सफरचंदाचे खायला मिळतील. मग जर सफरचंद जर खायला पाहिजे असतील तर झाड सुद्धा कसं पाहिजे? सफरचंदाचं पाहिजे. लक्षात घ्या. मग आपलं जर बदललेलं नसेल, आपल्या आजीचं काय चाललं? आणि खरं सांगू का, खरं आज ज्या लोकांना जास्त पगार आहेत ना, काही बघ का, काही त्यांचे आईवडील सगळे वृद्ध आश्रमात आहेत. लक्षात घ्या. खूप वाईट चाललंय. मी पंढरपूरला होतो, म्हणजे या महाराष्ट्रात व्हायला नको होतं, व्हायलाच नको होतं की या महाराष्ट्रामध्ये 1100 वृद्धाश्रम तयार झालेत. लक्षात घ्या. आपला धर्म असं म्हणतो आई आणि वडील हे देवा समान आहेत. लक्षात घ्या. ज्ञानोबा यांचं एक ओवी आहे, सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे. म्हणजे या पृथ्वी तलावर जितके बी तीर्थ आहेत ना, जाऊ नका, काही गरज नाही तुमची जायला. फक्त सकाळी उठून काय करा? आई वडिलांचं दर्शन घ्या. तुम्ही कोणत्याच तीर्थाला जाण्याची गरज नाही. लक्षात घ्या. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी, पुंडलिका काय केले परब्रह्म आणले गा. अहो या वारकरी संप्रदायाचं दैवत, या महाराष्ट्राचं दैवत योग्यानं तपश्चर्या करी म्हणून आलं नाही. लक्षात घ्या. आलं का? योग्यानं तपश्चर्या केली म्हणून आलं का? आलं नाही. साधूनं तपश्चर्या केली म्हणून आलं का? आलं नाही. आलं कशामुळं? आलं कशामुळं? पुंडलिकानं काय केलं? आई वडिलांची सेवा पुंडलिकानं केली, आणि त्या पुंडलिकाला प्रसन्न कोण झालं? शेवटी भगवान इथं यावं लागलं त्याला. कशासाठी? पाहायला कोण पुंडलिक आहे. आणि या वारकरी संप्रदायाचं दैवत यासाठी जन्माला आलं. लक्षात घ्या. इथं आणि त्या महाराष्ट्रातले लोक आहेत आपण, आणि आपण खुशाल आपले आई वडील दिले वृद्ध आश्रमात पाठवून. हित विष्णूची महापूजा, हित विष्णूची महापूजा, हित विष्णूची महापूजा, हित विष्णूची महापूजा, अनुभव नाही दूजा, अनुभव नाही दूजा, अनुभव नाही दूजा. हित विष्णूची महापूजा, हित विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा. हित विष्णूची महापूजा, हित विष्णूची महापूजा. की मी मगाशी जे सांगत होतो की ह्या महाराष्ट्रामध्ये हे जर वृद्ध आश्रम तयार झालेत, हे आपल्यासाठी भूषणावं गोष्ट नाही राहिली, हे आपल्यासाठी अपमानकारक ठरली. लक्षात घ्या. तुम्हाला असं वाटतं, मला असं वाटतं की आपले पोरं काय झाले पाहिजे? लाख लाख रुपये पगार कमवणारे झाले पाहिजे. साहजिकच गोष्ट आहे. विज्ञानाचं युग आहे, 21वे शतक आहे. आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं माझ्या पोरानं कलेक्टर व्हावं, माझ्या पोरानं काही डॉक्टर व्हावं, वकील व्हावं, प्राध्यापक व्हावं, अजून काही इंजिनियर व्हावं. प्रत्येक क्षेत्रात त्यानं जावं. फक्त पगार कसा असला पाहिजे? चांगला असला पाहिजे की तो समाधानानं काय करेल? आपलं जीवन जगेल, समाजामध्ये त्याचं स्टेटस असेल. ही प्रत्येक आईवडिलांची इच्छा आहे. काय केली काही वाईट नाही, ते खरंच आहे. पण तुम्ही ज्या वेळेला त्याला व्यावहारिक ज्ञान शिकवतात ना, त्यावेळेला त्याला आध्यात्मिक ज्ञान तुझा शिकवावं लागेल, तर तुमचे पोरं तुम्हाला बरोबर ठेवतील. नाही तर आपला सुद्धा नंबर कुठं असेल? वृद्ध आश्रमातच असेल. लक्षात घ्या.
आपल्याला अध्यात्म ज्ञान त्या पोराला सांगावं लागेल का बाबा हे असेल. मगाशी मी सांगत होतो मी पंढरपूरला गेलो होतो, 7-8-10 महिने झाले असतील. आणि पंढरपूरला गेल्यानंतर तिथे एक वृद्धाश्रम आहे आणि ABP माझा, G24 तास, TV9 हे लोक तिथं बाईट घेत होते त्या लोकांचे. कोणाचे? ते जे म्हातारे लोक त्या वृद्ध आश्रमांमध्ये होते त्या बाईट घेत होते हे लोक. आणि त्यावेळेला मी फक्त सहज काय चाललंय म्हणून तिथं डोकावून पाहिलं. आता साधी पाहू काय आपली गेल कोणी तर पाहू पटकन, कारण ABP माझा आणि ते होते म्हटल्यावर मी पाहिलं. ते विचारत होते, भाऊ आजी तुमचा मुलगा काय करतो, आज बाबा तुमचा मुलगा मुलगी काय करते. आणि त्यावेळेला त्या लोकांचे जे उत्तर आहेत, एक म्हणतो माझा मुलगा अमेरिकेत आहे, एक म्हणतो माझा मुलगा स्वित्झर्लंडला आहे, एक म्हणतो माझा मुलगा डॉक्टर आहे, एक म्हणतो माझा मुलगा वकील आहे, एक म्हणतो माझी मुलगी दक्षिण आफ्रिकेत आहे. अरे एवढे जर लोक तिकडं आहेत आणि तुम्ही का म्हणून इकडं आहेत वृद्ध आश्रमामध्ये, बरोबर की नाही. मग यांनी सांगितलं त्यांना इकडे येण्याची वेळच मिळत नाही, लक्षात घ्या. मग तुम्ही जन्माला घातले कशाला. ते जर पोरं तुमच्यासाठी जर इथं येऊ शकत नाहीत तर मग ते पोरं आपले कसे सांगा ना. तुम्ही काय शिकवलं आपण त्यांना. अहो आमच्या ग्रुपवर एक मॅसेज आला होता, पुण्यातलं उदाहरण आहे. उपप्राचार्य म्हणून राहिलेले माणूस आहे, उपप्राचार्य, आणि ते उपप्राचार्य राहिलेल्या माणसाचं दोन्ही पोरं अमेरिकेत होते आणि बायको वारली म्हणून दोघांना फोन केलेत. एकच आलं, एक आलं नाही. आता ठीक आहे एक आलं नाही म्हणल्यावर त्यांनी विचार केला असेल तिकडे काही झालं असेल बा. दशक्रियेच्या संध्याकाळी बापानं त्या पोराला विचारलं, खरंय म्हणे तू एकच आला, अजून मोठा कधी येणार आहे. तो म्हणले आमचं दोघांचं ठरलं आहे म्हणे. काय? आई गेली ना, आता मी आणि तुम्ही गेल्यानंतर तो येईल म्हणे, लक्षात घ्या. अरे ही गोष्ट इतकी वाईट झाली. म्हणजे तुम्ही विचार करा काय केलं नाही तुम्ही ह्या पोरांसाठी, किती केलं. अहो तुम्ही बिगर तेलाचं खाल्लं असेल, सगळं केलं असेल, पण असे जर पोरं जर आले. आता मध्यंतरीची एक अजून वाचलं होतं मी, एका कलेक्टरनं आदेश दिला, कलेक्टरनं आदेश काढला की नोकरदार जे लोक आहेत ना त्यांचे 40% पगार काटायचे आणि ते आईवडिलांच्या खात्यावर जमा करायचे. अहो गावाकडचे जे भाऊ होते ते वैतागले हो. ते म्हणले अरे सूर्य आतापर्यंत पूर्वेकडून उगत होता ना, आता कसं काय पश्चिमेकडून उगायला लागला, व समजा ना वय. म्हणजे का बरं. अरे सगळे जे नोकरदार ज्याच्या घरातले जे भाऊ होते त्याचे मुलं, त्या 20 वर्ष झाले, काहींना 10 वर्ष झाले, काहींना किती वर्ष, ते पाहायला सुद्धा येत नव्हते घरी. आई आहे का, बाप आहे का, भाऊ आहे का, काही वहिनी आहे का, काय आहे. आणि एक अचानक गाड्या आल्या कस काय आपल्या घरांकडं. काय झालं, काय केलं, कशाला हे आईवडील घेऊन जाणार. 20 वर्ष यांना आठवण झाली नाही. मग मला तुम्ही सांगा, लाख रुपये जर पगार असेल, आता किती टक्के जमा करायचं आहे, किती टक्के जमा करायचं आहे. अहो 40,000 द्यायचे. अहो त्यांना खर्च जर 5,000 आहे आणि 40,000 जर सरकारला जमा करायचं आहे, त्याच्यापेक्षा काय करा, आईबाप सांभाळा, चला तिकडं. म्हणजे आता हे सुद्धा कलेक्टरनं सांगायचं का तुमचे पोर आई वडील पोराव तुम्ही सांभाळा, असं म्हणायचं आहे का. म्हणजे ही या महाराष्ट्रातली काय आहे, शोकांतिका आहे, लक्षात राहू द्या. म्हणून माझा मुद्दा सांगायचा होता की राजे छत्रपती जन्माला आले, राजे छत्रपती संभाजी जन्माला आले, आधी त्यांनी शिवाजी जन्माला आलं पाहिजे होतं. जिजाऊ मासाहेब आजीचे उपकार फार, म्हणजे आजीनं लावलेले संस्कार चिरकाल टिकतात बघा. हे मी सांगत नाही, हे मानसशास्त्रानं सांगितलं आत्ता अलीकडच्या कालखंडामध्ये. गर्भधारणेमध्ये जे संस्कार केले जातात ते संस्कार आणि 6 वर्षापर्यंत जे संस्कार केले जातात ते संस्कार आजी आजोबा पंजोबा जे करतात ते संस्कार किती काळ टिकतात, चिरकाळ टिकतात. ज्या श्री भगवान कृष्णाचं आपण जन्मावतारासाठी आपण इथं जमलेलो आहोत, ज्या भगवान श्रीकृष्णानं गीतेत जेव्हा सांगितलं, हे बघा अर्जुन आणि सुभद्रा हे जात, म्हणजे श्रीकृष्ण आणि सुभद्रा एकाकडे जात होते आणि त्यावेळेला सुभद्रेनं सांगितलं अरे देवा काहीतरी सांगा. तो म्हणले बाबा मला एकच सांगता येतं, मारामाऱ्या आणि हे बाकीचे हे चांगल्या गोष्टी मला काही सांगता येते नाही. ते म्हणले मारामाऱ्या जगात सांगत नाही पण सांग. त्यावेळेला अभिमन्यू पोटात होता, कोणाच्या, सुभद्रेचा. आणि अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये जाण्याचं जे ज्ञान मिळालं ना
जाण्याचं ज्ञान ते कुठं मिळालं? त्याच्या गर्भात मिळालं, लक्षात घ्या. आणि ज्या वेळेला अभिमन्यूला बाहेर येण्याचं ज्ञान सांगत होते त्यावेळेला ती सुभद्रा काय केली होती? झोपली होती. आणि म्हणून तिला ते कळलं नाही, कारण त्याची आई झोपलेली होती म्हणून त्या बाळापर्यंत मग महाभारतात चला आता पुढं काय झालं? महाभारतात काय झालं? अभिमन्यूला जाण्याचं ज्ञान आहे पण येण्याचं ज्ञान नाही. मग काय झालं? आई झोपली होती. म्हणजे हे त्रिकालबाधित सत्य झालं की गर्भ अवस्थेत जे जे ज्ञान आपण घेतो, जे जे वाचतो, जे जे पाहतो, जे जे ऐकतो, त्याचा परिणाम 100% कशात होतो? त्या गर्भावर होत असतो. लक्षात घ्या. विठ्ठल मग जर हे विज्ञान जर आपल्याला आता सांगत असेल की गर्भधारणेमध्ये, मग आपल्याकडचं आता फार झालं. आता गर्भधार स्त्री झाली की ती मग अनेक गोष्टींचे पुस्तकं वाचते. बरं, आता ती पुस्तकं वाचते निदान संतांचे तरी वाचले पाहिजे, देवाचे तरी वाचले पाहिजे, धर्माचे तरी ती नटींचे पुस्तकं वाचायला. नट काय नटीन काय? अरे हे कसे काय चालेल? हे चालणार नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्या पोरांना चांगले संस्कार का पडत नाहीत याला कारण आहे. म्हणून महाराज म्हणतात, आता मी तुम्हाला आतापर्यंत आपलं जन्माचं सांगत होतो, आता संतांचं जन्माचं सांगतो. संत का येतात? लक्षात घ्या. संत यासाठी येतात की त्यांना हे पाहिलेलं सण होत नाही. आम्ही कुठं होतो? वैकुंठ. आम्ही वैकुंठ वासी, आम्ही वैकुंठ वासी, आलो यासी कारणासी, आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी, साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया, जाडू संतांचे मार्ग, जाडू संतांचे मार्ग, झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग. मार्ग. संत काय जन्माला येतात? ते स्वतःहून इथे येतात. लक्षात. कारण हा समाज, हे लोक पाहिले की त्याला म्हणतात अरे यांचा उद्धार आपल्याला करावा लागेल म्हणून संत जन्माला येतात. ते कुठं असतात? ते वैकुंठ. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, आम्ही वैकुंठ वासी आलो याच कारणाची, बोलिलेले ऋषी सात भावे वर्तया, की जे जे ऋषीमुनींनी सांगितलंय त्याचं आचरण करण्यासाठी आम्ही येतो. का? समाज झोपलेला आहे. हो, आता बघा ना, सगळे लोकांना तुम्ही म्हणा झोपले कसे आहोत? जागेच. तुम्हाला फक्त एक दृष्टांत देतो, लक्षात घ्या. काय झालं? एका खेड्यामध्ये एक कीर्तन होतं आणि रोज सप्ताह असल्यामुळे चांगले कीर्तनकार यायचे आणि चांगले कीर्तन करून घरी जायचे. पण एक दिवशी त्या एका जोडप्याला असं वाटत होतं की बाबा आपण सुद्धा कीर्तनाला गेलं पाहिजे, ऐकलं पाहिजे काय चाललेलं आहे, चांगलं काय. फक्त गोष्ट अशी होती, त्याला झोप नावाची गोष्ट, झोपेचे 3 प्रकार सांगितले महाराज. कोणते? चक्रवाळी झोप, तोंडवाशी झोप. बरं का, एकच सांगतो तुम्हाला, ते तेवढा वेळ नाही, आता जवळपास आपला फार टाईम चाललाय पुढे. तर जी काही तोंडवाशी झोप होती त्या बिचाऱ्याला असं वाटत होतं, पण कीर्तन जाण्याची इच्छा होती, कीर्तनाला गेलो पाहिजे, ऐकलं पाहिजे. पण कीर्तनाला बसला का त्याला काय यायची? झोप यायची. मग त्यानं अशी जागा शोधली. आपण सुद्धा पाहतो बघा, टेकता येईल का अशी जागा? खांब आहे का? म्हणजे काही मागं भिंत आहे का? अरे बसलो झोपून घेऊ बा काय थोडंफार. तर त्या गड्यानं सुद्धा अशी जागा पाहिली, झोपला. आता चाललंय कीर्तनकाराचं, चाललंय भजन कीर्तन जोरात चालू आहे. आता त्याला सवय होती. आता जो झोपला, बरं झोपला तो झोपला, तोंड वासून झोपला. काही पहा तुम्ही फार झोपेचे फार काही इतके घोरतात ना, घरालाही झोपू देत नाही. असे जे ते तोंड वाचलं आणि झोपला. आता मला सांगा, कीर्तन 12 वाजता, आवाज करू, कीर्तन 12 वाजता संपलं. कीर्तन 12 वाजता संपल्यानंतर त्याला जाग आली नाही. मग आता एक इथून माणसं गेल्यानंतर दुसरं पथक आलं, श्वान पथक. कुठं आलं ते? मंदिरात. बरं, आता श्वान पथक आलं, त्यानं पाहिलं इथं काहीतरी आहे बुवा. त्याला काय माहिती माणूस सजीव आहे का निर्जीव आहे. आता त्या बादरानं आलं
आणि त्या माणसाजवळ गेला आणि त्याने बरोबर आपला अभिषेक केला. बरं, अभिषेक केल्याबरोबर तोंड असं भरलं, त्याला लगेच जाग आली. पण जाग आल्याबरोबर ते अख्खं कुठं गेलं? ते पोटात गेलं ना. ते म्हणले काल बायको सांगत होती कीर्तन फार छान होतं, चालेल हे सगळं खारटच निघालं. ठाला 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 विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता ह्या दृष्टांत आपल्याला लावून घ्यायचं लक्षात. मी फक्त मर्म, तुम्ही सगळे सुशिक्षित लोक आहात, या दृष्टांत यासाठी सांगितला की एक झोपेनं काय केलं, अख्खं वाटोळं केलं. तसं आपण सुद्धा झोपलेलो आहोत. आपण कुठं जायचं आहे? संतांच्या संगतीत आपल्याला जायचं आहे. आपण जर संतांच्या संगतीत गेलो तर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या. म्हणून तर संत इथं आले. ज्ञानोबारायांच्या जयंती आहे हो. काय सांगा ना तुम्ही, मी मगाशी सांगितलं ज्ञानोबारायांनी इतके हाल अपेष्टा काढल्या, काय सांगायचं. आज जगभरात त्यांची जयंती साजरी होते, लक्षात घ्या. मग संतांच्या संगतीत जा. जो जो संतांच्या संगतीत गेला तो कधीच वाया गेला नाही, लक्षात घ्या. यशवंतराव महाराजांचं उदाहरण, मी स्वतः त्याला साक्षीदार आहे. मी ज्या दिवशी डोकं ठेवलं, आज अपयशी ठरलो का? अजिबात अपयशी ठरलो नाही, कल्याणच झालं, लक्षात घ्या. आणि म्हणून संतांची संगत फार महत्त्वाची आहे. वामनराव पैंचं एक वाक्य आहे, मगाशी कोणीतरी दादानीच ते एडिट केलं होतं. वामनराव पै असं म्हणतात, संगतीने सत्याचा साक्षात्कार होतो. काय होतं? संगतीने सत्याचा साक्षात्कार होतो आणि संगतीने आयुष्याचा सत्यानाश सुद्धा होतो, लक्षात घ्या. मग आपण ठरवायचं कोणाच्या संगतीत बसायचं. आपण बरेच पोरं वाया काय गेले. आज तुम्हाला हे बी सांगून टाकतो, नाशिकच्या सकाळच्या पुरवणीने 2 महिन्यापूर्वी एक लेख म्हणजे माहिती छापली होती. या नाशिकमध्ये या तालुक्यांमध्ये 80% पोरं व्यसनाधीन आहेत, लक्षात घ्या. 80%. भले तुम्ही ते घरात खात नसतील, हे लक्षात राहू द्या. आईबापाचं कुठंतरी धाक असेल म्हणून ते खात नसतील, पण ज्या वेळेला बाहेर जातात ते पोरं तंबाखू खातात, नाही ते सिगारेट खातात. मी महाविद्यालयात काम करणारी माणसं, आमचे डोळे काही उघडेच असतात, बंद नसतात. फार वाईट चित्र चाललंय, फार वाईट. माझ्यासमोर, मी जबाबदारीनं बोलतो, लक्षात घ्या. माझ्यासमोर अशी गोष्ट, 20-25 वर्षाची पोरं मुलं मुली बसतात. मला अजून कळालं नाही यांचं आयुष्य पुढं कसं असणार आहे. इतकं वाईट चाललंय या समाजामध्ये. मग याला जबाबदार कोण आहेत? याला जबाबदार ते पोरं नाहीत, लक्षात घ्या. अजिबात नाही. त्याला मी नावच ठेवू शकत नाही. यांचे मागचे विचार करावा लागतील ना, कोण आहेत, यांच्या कुटुंबाचं गणित काय आहे. मी म्हणून एखादं पोरगं जर वात्रट राहिलं ना, मी त्याला म्हणतो परवा याचं इतिहास काढून आणा घरचा, याचा घरचा इतिहास काढून आणा. पोरं बरोबर काढून आणतात. मग ते म्हणतं सर हा एकपटाचे हो, याचा बाप 10 पट होता म्हणतो. म्हणजे विचार करा तुम्ही, हे का चित्र निर्माण झालं? हे चित्र यासाठी निर्माण झालं, या त्याच्यामुळे संतांच्या संगतीत या. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी. तन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. हाँ, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. बनेगी. जोरदार टाळी वाजवा, जोरदार वाजवा, लाजू नका, कसरूही नका. का? प्रमाण इतकं परफेक्ट होतं की संतांच्या संगतीत जा, तुमचं कल्याणच होणार आहे, लक्षात घ्या. आणि हे संत अवताराला येतात. मग देव का अवताराला येतो? अभंगाचं पहिलं चरण. आमासाठी अवतार, आमासाठी अवतार. आम्हासाठी अवतार, अवतार आम्हासाठी अवतार. मच्छ कुर्मा दिसुकर, मच्छ कुर्मा दिसुकर सुकर. मुहे धाव खाली पाना पाना, मुहे धाव खाली पाना. मत्स्य कुर्मा
देवासाठी अवतार मत्स्य कृमादी सुकर मोहे धाव घाले पाना नाव घेता पंढरी राना. ज्या ज्या वेळेला धर्माचा ज्या वेळेला अधपतन होतं, ज्या ज्या वेळेला साधू संतांची निंदा होते, ज्या ज्या वेळेला साधू संतांचे कत्ली होतात, ज्या ज्या वेळेला हा अधर्म वाढत जातो त्या त्या वेळेला देव अवताराला येतो. धर्म रक्षा अवतार घेसी धर्म रक्षा अवतार घेसी धर्म रक्षा अवतार घेसी धर्म रक्षा अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्त जना आपुल्या पाळीसी भक्त जना आपुल्या पाळीसी भक्त जना आपुल्या पाळीसी भक्त जना अंबरुची साठी कर्म सोचिले अंबरुची साठी जन्म सोचिले अंबरुची साठी जन्म सोचिले अंबरुची साठी जन्म सोचिले अंबरुसी साठी जन्म सोसिएले अंबरुसी साठी जन्म सोसिएले अंबरुसी साठी सोसिएले अंबरुसी साठी जन्म सोचिले धर्म रक्षावया अवतार घेशी प्रमाण आहे तुकाराम महाराजांचं. धर्माची ज्या वेळेला ग्लानी होते त्यावेळेला देवाला काय करावा लागतो, अवतार घ्यावा लागतो, लक्षात घ्या. आणि म्हणून देव अवताराला येतो. तर ते अवतार मग तर देव कुठं कुठं असतो, सगळीकडं असतो ना. इकडं आहे तिकडं आहे. अभंगाचं दुसरं चरण. मोये धाव घाली पाना मोये धाव घाली पाना मोये धाव घाली पाना मोये धाव घाली पाना मोहे धाव घाली पाना मोहे धाव घाली पाना मोहे धाव घाली पाना मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राना नाव घेता पंढरी राना नाव घेता पंढरी राना नाव घेता पंढरी राना मोये धाव घाली पाना मोये धाव घाली पाना मोये धाव घाली पाना मोये धाव घाली पाना सगळ्यांनी वर हात करायचा. विठोबा रखुमा रखुमाई येडोबार कुमार जय विठोबा रखुमाई येडोबार कुमार 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 विठोबा रखुमाई कुमार विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुमार विठोबा रखुमाई येडोबार कुमार विठोबा रखुमाई पहिले पहिले बाबा लागला विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की हो भारत माई भारत हो भारत माई भारत भारत माई भारत भारत माई भारत भारत माई भारत माई भारत माई सर एक माळविणी करीत नाही छोटे माळविण्याला घ्या जाओ तुम जाओ माहिती